काही प्रवास फक्त एक ठिकाणी पोचण्यासाठी नसतात, ते असतात प्रत्येक क्षण अनुभवण्यासाठी. धुक्याने झाकलेले डोंगर, दाट जंगल आणि निसर्गाने भरभरून दिलेले सौंदर्य, या सगळ्याच्या मधोमध इतिहासाची अनेक वर्षांची साक्ष देत आजही अभिमानाने उभा आहे एक असा किल्ला, जिथे पोचण्याचा प्रवासही मंजिला इतकाच सुंदर आहे. रांगणा किल्ला. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या सिनेमॅटिक प्रवासात. आजचा प्रवास आपल्याला घेऊन चालला सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या रांगणा किल्ल्याकडे. आम्ही टू व्हीलरवरून शक्य तितक्या किल्ल्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो, पण इथून पुढचा रस्ता काही सोपा नव्हता. ठिकठिकाणी चिखल, मोठे दगड, पाण्याने भरलेले रस्ते आणि प्रत्येक वळणावर एक नवीन आव्हान आमची वाट पाहत होतं. कधी गाडी सावकाश पुढे नेत होतो, तर कधी रस्ता पाहत एक पाऊल पुढे टाकत होतो. पण एकच गोष्ट मनात होती, रांगणा किल्ल्यापर्यंत पोचायचं. शेवटी एक अशी जागा आली जिथून पुढे गाडी नेणं शक्य नव्हतं. गाडी तिथेच लावली, बॅग खांद्यावर घेतली आणि इथून सुरू झाला रांगणा किल्ल्याचा खरा ट्रॅक. तर आम्ही आता गाडी लावलेली आहे. तर दुपारची वाजलेले आहेत 2:30. भरपूर वेळ झाला आम्हाला वरती यासाठी, आणि आता ट्रॅकिंग आपलं सुरुवात झालेली आहे. तर आम्ही टू व्हीलर घेऊन आलेलो आहे दोघं, म्हणजे आम्ही टोटल 4 जण आहे. तर तुम्ही बघितलं असेलच किती थ्रिल आणि ॲडव्हेंचर आपला रोड होता वरती जाण्याचा. म्हणजे जो रांगणागडाला जो ट्रॅक जाणार आहे तो किती एकदम ॲडव्हेंचर आणि थ्रिलर होता. तर खूप मजा आली आणि एकदम डेंजर पण वाटते, कारण पूर्ण असं चारी बाजूने जंगल आहे आणि मधून असा रस्ता आहे. तर आपले मित्र सगळे पुढे झाले. ठीक आहे. आत्ता सुरू झाला रांगणा किल्ल्याकडे जाणारा पायी प्रवास. समोर होती एक छोटीशी पायवाट आणि दोन्हीही बाजूने उभा असलेलं दनदाट जंगल. पावसामुळे सगळीकडे हिरवेगार निसर्ग पसरला होता. धुक्याची हलकी चादर या जंगलावर पसरली होती, त्यामुळे प्रत्येक पाऊल टाकताना एक वेगळीच उत्सुकता जाणवत होती. या जंगलात ना गाड्यांचा आवाज, ना गर्दी, फक्त पक्ष्यांचा मधुर आवाज. चालताना प्रत्येक वळणावर असं वाटत होतं आता कदाचित किल्ला दिसेल, पण समोर पुन्हा एक नवीन पायवाट आणि पुन्हा तितकंच सुंदर जंगल. आणि काही वेळाने झाडांच्या त्या गर्दीतून अखेर समोर दिसला अनेक वर्षांचा इतिहास आपल्या खुशीत जपून उभा असलेला रांगणा किल्ला. अशा तऱ्हेने मित्रांनो आम्ही फायनली पोचलेलो आहे रांगणा गडावरती, आणि अतिशय सुंदर असा हा इथला परिसर आहे. खूप म्हणजे खूप भारी वाटलं. मित्रांनो, तर आपण पहिल्या दरवाजापाशी पोचलेला आहे. तुम्ही बघू शकताय असा काय हा दरवाजा आहे. खूप असं भारी दरवाजा आहे आणि आपण इथं ड्रोन उडवलेला आहे सध्या तरी. ठीक आहे, तर आपण जाऊया. रांगणा किल्ला सह्याद्रीतील एक महत्त्वाचा आणि अभेद दुर्ग. 12व्या शतकात शिल्हार राजांनी उभारलेला हा किल्ला पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील केला.
या किल्ल्याचं स्थान इतकं महत्त्वाचं होतं की कोकण आणि घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी तो एक मजबूत संरक्षण दुर्ग मानला जात होता. दुसऱ्या दरवाजातून आत प्रवेश करताच समोर दिसतात 2 भव्य तोफा. आज त्या शांत आहेत, पण एकेकाळी त्याच तोफांनी या किल्ल्याच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या ठिकाणी काही क्षण थांबून इतिहास अनुभवला आणि मग आम्ही पुढे निघालो तिसऱ्या दरवाजाच्या दिशेने. कारण रांगणा किल्ल्याचा प्रत्येक दरवाजा, प्रत्येक पायवाट आणि प्रत्येक दगड एक वेगळी कहाणी सांगत होता. मित्रांनो, तर आम्ही तिसऱ्या दरवाजातून आत आलेलो आहे. तर आता इकडं समोर बघू शकताय अशी पायवाट केलेली आहे. चिऱ्यांचे गट्टे जे आहे होतीकडे आता हे नवीनच केलेलं आहे. तिसरा दरवाजा पार केल्यानंतर समोर 2 वाट होत्या. आम्ही डाव्या बाजूची वाट निवडली. थोडं पुढे गेल्यावर आम्हाला एक छोटंसं गणपती मंदिर दिसलं. मंदिराच्या शेजारीच वाहणारं स्वच्छ पाणी आणि पुढे कड्यावरून खाली कोसळणारा सुंदर धबधबा, हे दृश्य खूपच सुंदर वाटत होतं. रांगणा किल्ल्यावर इतिहासासोबत निसर्गाचं सौंदर्यही प्रत्येक ठिकाणी अनुभवायला मिळतं. तर मित्रांनो, तुम्ही बघितला असेलच एक छोटासा धबधबा आहे इथं. मोठा धबधबा तिकडे समोर आहे, पण तिकडे मला ड्रोन उडवता येणार नाही कारण पूर्ण फॉगी झाला एरिया तो आणि वारं पण भरपूर आहे. त्यामुळे जास्त न रिस्क घेता आम्ही निघाले पुढे. बरोबर. तर आम्ही रस्ता भटकलेला आहे. मला ते समोर मामा एवढा उंचावरती त्याच्या मसरांना घेऊन ती फिरवत आहेत. बघा ती हा डेंजर इलाका आहे. म्हणजे चारी बाजून धुकं, एवढं वारे सुटले, एवढा मोठा परिसर आहे. आणि ह्या जंगलात त्या किल्ल्यावरती एकटं असं मसरांना घेऊन फिरवणं धाडसीचं काम आहे. तर त्या मामांना आता मी विचारलं की ते जे राजवाडा वगैरे तिकडे आहेत काय काय तलाव वगैरे, ते त्या साईडला आहे. आम्ही चुकीच्या रस्त्याला आलो आहे. बघूया पुढे कुठलं कुठं जायला. आम्ही धुकं पडले, तर मॅप पण वर्क करत नाही, नेटवर्क नाही, काहीच नाही काय. तर आम्ही थोडंफार खाऊ वगैरे फळं वगैरे खायला आणलेलं, कुरकुरे चिप्स वगैरे तेच खाल्लं आम्ही. आणि आमचा जसं आम्ही ट्रॅक करताना आम्ही जसं चालत आहे तसं आमचे कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे भुका लागतात. आणि थंड हवा असल्यामुळे जास्त पाण्याची काय इंटेक होत नाही. होऊन कसलं भारी येते. आता माझा आवाज येते मला माहीत नाही, पण बघूया. तर पुढं चाललो आहे आम्ही. गणपती मंदिर पाहिल्यानंतर आम्ही दीपमाळा आणि जुन्या राजवाड्याच्या दिशेने निघालो. पण रांगणा किल्ल्यावरच्या या जंगलात वाटा खूप आहेत आणि आम्हीही थोडं वाट चुकलो. तेवढ्यात तिथे भेटलेल्या एका मामाने आम्हाला योग्य रस्ता दाखवला. त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही पुढे गेलो. पण ज्या ठिकाणी पोचलो तिथे आम्ही शोधत होतो ते काहीच दिसलं नाही. मग पुन्हा एकदा योग्य वाट शोधत आम्ही रांगणा किल्ला आणखी जवळून अनुभवण्यासाठी पुढे निघालो. आता आम्ही कुठं आलो आहे, काय आलो आहे, काही समजणार. ते मामांनी जसं सांगितलं आम्ही तसं आलो आहे पुढंपर्यंत. पण तर पुढं काहीच दिसत नाही. नुसतं जंगल, ओपन एरिया आणि सगळं शांत आहे. कोणी इथं दिसत नाही, दुसरी लोकंसुद्धा. पण आता कुठनं जायचं, काय जायचं इथं काय कळण झाले. आता बघावलं आम्ही. आता जसं जसं बघू शकता हे केवढं घन जंगल आहे बघा तुम्ही. पायवाट पण नाही आहेत. आम्ही वाट शोधत शोधत अखेर आम्ही महादेव मंदिरपाशी पोचलो. किल्ल्यावरचं हे जुनं मंदिर आजही शांतपणे उभं आहे. अनेक वर्षांचा इतिहास आणि निसर्ग याचा सुंदर संगम इथे अनुभवायला मिळतो. महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालो रांगणाई देवी मंदिर आणि राजवाड्याच्या अवशेषांकडे. पण तोपर्यंत संपूर्ण परिसर दाट धुक्याने झाकला गेला होता. धुक्याच्या पडद्यामधून मंदिर आणि आजूबाजूचा परिसर थोडासा दिसत होता. पण कदाचित हीच त्या ठिकाणाची खरी ओळख होती. रांगणा किल्ल्यावरचा हा प्रवास फक्त इतिहास पाहण्याचा नव्हता, तर सह्याद्रीचा निसर्ग जवळून अनुभवण्याचा होता. या सुंदर आठवणीसोबत इथेच संपवतो आजचा प्रवास. पुन्हा भेटू एका नव्या ठिकाणी. तोपर्यंत जय शिवराय.